हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ससून रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून ससून रुग्णालय पुणे भरतीसाठी जे आवश्यक असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानाचे पीवायक्यू आहेत, ते सामान्य ज्ञानाचे अति महत्वाचे पीवायक्यू प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? पहा, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आहे फिमर. ओके, राईट आन्सर ऑप्शन 2 फिमर. ओके, तर ते आहे फिमर. आता जर मी तुम्हाला विचारलं की मानवी शरीरातील सर्वात छोटे लहान हाड कोणते आहे, तर ते आहे स्टेपिस. आणि हे कुठे असतं? हे असतं कानामध्ये. हे लक्षात ठेवा. तर मानवी शरीरात फिमर किंवा जे मांडीचं हाड हे सर्वात लांब हाड, हे लक्षात घ्या. ओके, हे हाड उल्याच्या सांध्यापासून गुडघ्याच्या सांध्यापर्यंत असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं सर्वात लहान हाड आहे स्टेपिस, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर टिबिया. टिबिया आहे कशात? तर हे पायातील दुसरं मोठं हाड आहे. ओके, गुडघ्यापासून टाचपर्यंत जे आहे जातं ते टिबिया असतं. ओके, त्यानंतर उल्ना हे हाताच्या पंजाच्या बाहेरील बाजूचं लांबट हाड. ओके, रेडियस हेही हातातील दुसरं एक लांबट हाड आहे. ओके, आणि हे जे आहे ह्युमरस हे खांद्यापासून कोपरापर्यंत असलेलं हातातील हाड आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, तुमच्यासाठी एक खुशखबरी. तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपल्याला जी तुमची ससून रुग्णालय पुणेची भरती 2025 ची आहे त्यासाठी टेस्ट सिरीज सुरू करण्याची रिक्वेस्ट केली होती. आणि त्यासाठीच आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे. टेस्ट सिरीजचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे, कारण त्यामुळे आपला जो परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंटचा गोंधळ होतो तो आपल्याला रिकव्हर करता येतो. आणि जो परीक्षेमध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी जास्त टाइम जातोय किंवा एक्झामचं जे प्रेशर असतं ते प्रेशर मॅनेज करता येतं. आणि आपल्याला समजतं की कोणत्या पॉइंटला आपल्याला जास्त टाइम जातोय, मग तो आपण तो पॉइंट व्यवस्थित करतो. त्यामुळे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणे गरजेचं आहे. आणि तुमच्यासाठी आपण 4 टेस्ट घेऊन आलो. ओके, 4 टेस्ट घेऊन आलोय. जशी तुमची ससूनची भरती होणार आहे IBPS नुसार, त्या IBPS पॅटर्न नुसार टेस्ट आहेत. 5 ऑप्शन्स आहेत. ओके, क्वेश्चन आहे, आन्सर आहे, आणि जे ऑप्शन आहे ऑप्शन मध्ये आन्सरचं एक्सप्लेनेशन, आणि जे 4 ऑप्शन्स राहिले त्याचं देखील एक्सप्लेनेशन, त्या पद्धतीची टेस्ट आहे. आणि जर ही टेस्ट तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा. आणि फक्त 79 रुपये इतक्या माफक फी मध्ये ही टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची. त्यामुळे आताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, टेस्ट सिरीज या सॉल्व्ह करा टाइम लावून, आणि परीक्षेमध्ये चांगले यश मिळवा. आता हा जो मित्रांनो प्रश्न आहे तो आपला सामान्य ज्ञानाचा जो मागचा भाग आहे त्यामधील प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. ओके, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आन्सर तुम्हाला कमेंट करायचे. ओके, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? आन्सर कमेंट करा. समोरचा प्रश्न पाहूया. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त जे तुमचे सायन्स सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली होती? चौथी योजना. राईट आन्सर ऑप्शन 1 चौथी पंचवार्षिक योजना. कधी होती? 1970 ते 74. या काळात तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा दिली होती. आणि 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या घोषणेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटामिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? तर ते मूलद्रव्य आहे कोबाल्ट. राईट आन्सर ऑप्शन 2 कोबाल्ट. ओके, कोबाल्ट. विटामिन B12 म्हणजेच काय असतं? ते सायनोकोबॅलामिन. ओके, सायनोकोबॅलामिन यामध्ये काय असतं? यामध्ये असतो कोबाल्ट. ओके, आणि याचा स्त्रोत काय मित्रांनो? तर याचा स्त्रोत आहे मांस आहे, हिरव्या भाज्या आहेत, प्राणीजन्य अन्न पदार्थ, अंडी आहेत. ओके, तसेच हे न्यूक्लिक ऍसिड DNA RNA तयार करतात, हे देखील लक्षात ठेवायचंय. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न,
मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट हा पदार्थ वापरला जातो. राईट आन्सर ऑप्शन 3 सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट एक रासायनिक संयुग आहे जे मतदारांच्या बोटावर ठेवण्यासाठी वापरले जाते. याचा मुख्य उपयोग मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांच्या ओळख सत्यापित करण्यासाठी केला जातो. आणि याचं रासायनिक सूत्र काय आहे? याचं रासायनिक सूत्र आहे AgNO3. ओके. त्यानंतर ऑप्शन मध्ये देखील आपण तुम्हाला सांगतो, तर ऑप्शन मध्ये पहा सिल्वर क्लोराईड. सिल्वर क्लोराईड मुख्यतः फोटोसेन्सिटिव्ह ड्रग्स मध्ये वापरले जातं, हे लक्षात घ्या. सोडियम नायट्रेट हे रासायनिक खतांमध्ये वापरले जाते. ओके. त्यानंतर पोटॅशियम नायट्रेट एक जलद प्रतिक्रिया असलेला रासायनिक पदार्थ आहे हा. ओके. आणि झिंक ऑक्साईड हे मुख्यतः औषधांमध्ये आणि सनस्क्रीन मध्ये वापरले जातं. समोरचा प्रश्न पाहूया. पहा आधार क्रमांकामध्ये किती अंक आहेत? आधार क्रमांकामध्ये 12 अंक आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12. आधार क्रमांक हा 12 अंकी असतो. ओके. आणि यालाच काय म्हणतात? युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया याद्वारे हा जारी केला जातो. आणि प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा एक व्यक्तिक ओळख क्रमांक आहे. बरोबर. आणि कोणाद्वारे? UIDAI द्वारे, म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे जारी केला जातो. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. 1 ग्रॅम प्रथिनांमधून डॅश डॅश ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम प्रथिनांमधून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. राईट आन्सर ऑप्शन 4 4 किलो कॅलरी. प्रथिने हे अमिनो आम्लाची बहुवार्यिके आहेत. प्रथिनांमध्ये प्रामुख्याने कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन तसे आढळतात. ओके. आणि नायट्रोजनचे प्रमाण 16% असतं. ओके. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शरीराच्या वजनाच्या 20% वजन कशाचं असतं? हे प्रथिनांचं असतं. आणि निसर्गात 500हून अधिक अमिनो आम्ल सापडतात. यापैकी 24 मानवी शरीरासाठी आवश्यक, 15ची निर्मिती मानवी शरीर करते, तर 9 निसर्गातून मिळवावे लागतात. हे लक्षात घ्या. आणि त्यांना काय म्हणतात? त्यांना अत्यावश्यक आम्ल म्हणतात. ओके. आणि याचं मेन काय आहे तर काम प्रथिनांचं, तर ते शरीर बांधणे हे विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. घरातील सर्व विद्युत उपकरणे कोणत्या प्रकारच्या जोडणीने दाखवतात? तर ती समांतर जोडणी. राईट आन्सर ऑप्शन 2 समांतर जोडणी. घरगुती उपकरणांमध्ये समांतर जोडणी वापरली जाते, कारण प्रत्येक उपकरणाला समान व्होल्टेज मिळते आणि एक उपकरण बंद झाले तरी इतर उपकरणे कार्य करतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि समांतर जोडणीचे फायदे काय आहेत तर विद्युत रोध कमी होतो, प्रत्येक उपकरणाला स्वतंत्र वीज प्रवाह मिळतो आणि उपकरणांची कार्यक्षमता देखील टिकून राहते. ओके. आणि एकसर जोडणीत एक उपकरण बंद झाले या एकसर जोडणीत तर सगळे उपकरण बंद होतात. आणि जे समांतर जोडणी तर घरातील सर्व उपकरणे समांतर जोडलेले असतात. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुमची जी ही परीक्षा आहे ती आहे 10वी लेवलवर. बरोबर. आणि तुमच्या या 10वी लेवलवर फोकस करून आपण तुमच्यासाठी एक जीकेचा 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेऊन आलोय मित्रांनो. यामध्ये तुमचे जे IBPS, TCS तसेच स्टेट बोर्ड तसेच ज्या सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत त्या परीक्षांमध्ये जे प्रश्न वारंवार विचारण्यात आलेले ते प्रश्न आपण या महाप्रश्न संचामध्ये वन लाइनर स्वरूपात घेतलेले. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या जो प्रश्न आहे या प्रश्न संचामधील बरेच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न संच तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आणि तो तुम्हाला कसा मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 49 रुपये इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हा जर प्रश्न संच तुम्ही घेतला तर तुम्हाला आपण जी इंग्लिश व्होकॅब्युलरीची जी नोट्स आपण बनवलेली आहे ती नोट्स तुम्हाला फक्त 21 रुपयांमध्ये मिळणार आहे. ओके. आणि ह्या दोन्ही नोट्स तुम्हाला किती रुपयांमध्ये मिळणार आहेत? फक्त 70 रुपयांमध्ये. आणि जर या 70 रुपयांमध्ये तुम्ही दोन्ही नोट्स घेतल्या तर तुम्हाला मराठी शब्दसंग्रहावर आपण
मराठी शब्दसंग्रह आहे त्यावर आपण वन लाइनर क्वेश्चन सेट बनवलेले ते तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे दोन्ही घ्यायचे. मग मराठी शब्दसंग्रह तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे वन लाइनर क्वेश्चन्स. ओके, त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, फीज पे करा आणि क्वेश्चन सेट घ्या. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? लाल मुंग्यांच्या दंशामध्ये फॉर्मिक आम्ल असतं. राईट आन्सर ऑप्शन 4 फॉर्मिक आम्ल. फॉर्मिक आम्ल तर लाल मुंग्या आणि काही इतर कीटकांच्या विषामध्ये आढळतं आणि फॉर्मिक आम्ल हे मुंग्यांवरूनच नाव घेतलं, हे लक्षात घ्या. फॉर्मिका म्हणजे मुंगी. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. HCl पोटातील आम्ल खाद्य पचनासाठी महत्वाचा आहे. बरोबर. लाल आम्ल असा कोणता रासायनिक प्रकार आहे का मित्रांनो? तर तो नाहीये. बरोबर. नायट्रिक आम्ल मुख्यतः खतांच्या उत्पादनांसाठी वापरले जातात आणि सल्फ्युरिक आम्ल H2SO4 बरोबर उद्योगांमध्ये वापरले जाणारे द्रव आहे. आणि नायट्रिक आम्ल काय? HNO3. हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे? डायसॅकराइड आहे पिष्टमय पदार्थ, तर तो आहे सुक्रोज. राईट आन्सर ऑप्शन 3 सुक्रोज. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन वापरतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इथिलीन. इथिलीन हा एक नैसर्गिक वनस्पती हार्मोन आहे मित्रांनो, जो फळांची पक्वता रायपनिंग वाढवतो. तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात कच्ची फळे जसे की कोणती असतात? केळी असतं. बरोबर आहे. तसेच टोमॅटो असतं. अशा फळांना पिकवण्यासाठी इथिलीन गॅसचा वापर केला जातो. ओके, आणि इथिलीनच्या नियंत्रित प्रमाणाने फळे नैसर्गिकरित्या व सुरक्षित पिकवली जातात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता ऑप्शन मध्ये पहा, ब्युटेन मुख्यतः इंधन म्हणून वापरला जातो. ब्युटेन. बरोबर. इथेन याचा वापर प्रामुख्याने इथिलीन आणि प्लास्टिक तयार करण्यासाठी होतो. ओके, मिथेन हा एक नैसर्गिक वायू मित्रांनो, इंधन म्हणून वापरला जातो. आणि प्रोपेन काय आहे? तर प्रोपेन LPG गॅस म्हणून वापरला जातो. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे, तर ती कधीपासून? 1 एप्रिल 1935. राईट आन्सर ऑप्शन 1 एप्रिल 1935. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती. आणि कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार हे विचारतात तुम्हाला, हे लक्षात घ्या. कोणती समितीच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती? तर ती समिती आहे यंग हिल्टन समिती. ओके, आणि स्थापना झाल्यापासून RBI भारतातील केंद्रीय बँक म्हणून काम पाहते आणि सुरुवातीला ती स्वतंत्र रीतीने कार्यरत होती, पण ती भारत सरकारची बँक म्हणून देखील कार्यरत होती. ओके, जसं की सरकारसाठी बँकिंग सेवा पुरवणे अशा पद्धतीची ती बँक. ओके, आणि 1947 नंतर स्वातंत्र्यानंतर RBIने भारत सरकारची अधिकृत बँक म्हणून भूमिका बजावत आणि निभावलेली आतापर्यंत. आणि 1 जानेवारी 1949 ला तिचं पूर्ण राष्ट्रीयकरण झाले, हे लक्षात घ्या. आणि 1935 पासूनच RBI सरकारची बँक म्हणून काम पाहत होती, पण राष्ट्रीयकृत बँक म्हणून कधी झाली? ती 1949. हे पॉइंट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? विद्युत वाहक कोणता पदार्थ आहे तो सांगायचा आहे आपल्याला, तर तो आहे ग्रॅफाइट. राईट आन्सर ऑप्शन 3 ग्रॅफाइट. ओके, ज्या पदार्थाचा विद्युत रोध कमी असतो ते विद्युत वाहक असतात, कंडक्टर्स असतात. यामध्ये सोनं येतं, चांदी येते, तांबी, अल्युमिनियम आणि ग्रॅफाइट. आणि ग्रॅफाइट का महत्वाचा आहे मित्रांनो? तर ग्रॅफाइट हा एक काय आहे? ग्रॅफाइट हा एक अधातू आहे आणि त्यामुळे हा लक्षात ठेवणं गरजेचं. आणि तो अधातू असूनही विजेचा उत्कृष्ट वाहक आहे म्हणून महत्वाचा आहे. दुर्वाहक मध्ये माहितीच आहे, रबर आहे, काच आहे, चिनी माती, लाकूड हे इन्सुलेटर्स आहेत, दुर्वाहक आहेत. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. संगणकीय भाषेत www ही अक्षरे कशाशी संबंधित आहेत? संगणकीय भाषेत www ही अक्षरे इंटरनेटशी संबंधित आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंटरनेट. www म्हणजे
वर्ल्ड वाईड वेब, इंटरनेटवर माहिती प्रसारित करण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली. ओके, आणि ही कधी शोधली होती? 1989 मध्ये. 1989 मध्ये सरने शोधली होती. सर युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च आहे आणि येथे काम करत असताना ब्रिटिश वैज्ञानिक आहे कोण? टिम बर्नर्स ली यांनी www चा शोध लावला. हे लक्षात घ्या. www ही इंटरनेटवर वेबसाईटना ऍक्सेस करण्यासाठी वापरले जातं. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते? पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य असतं 7. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7. पीएच ही एखाद्या द्रावणातील हायड्रोजन आयनांची तीव्रता दर्शवते. हे कितीच असतं? 0 ते 14 पर्यंत मापन केलेलं असतं आणि शुद्ध पाण्याचा पीएच किती असतो? 7 असतो, जो न्यूट्रल स्वरूपाचा असतो. हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? हवेमधील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण असते 0.03%. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, 0.03%. ओके, कार्बन डायऑक्साईड. CO2, हवेमधील CO2 चे प्रमाण सर्वसाधारणपणे 0 ते 0.03% असते. CO2 हे जीवनासाठी अत्यावश्यक असलेलं घटक आहे, कारण ते वनस्पतींच्या श्वसन प्रक्रियेसाठी महत्वाचे आहे आणि CO2 चे प्रमाण वाढल्यास ते ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलांच्या कारणांपैकी एक होऊ शकते. हे देखील इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता ऑप्शन मध्ये आहे पहा 21%. हे कशाचं आहे? तर हे O2 ऑक्सिजनचं प्रमाण आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे रक्ताचे शुद्धीकरण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रक्ताचे शुद्धीकरण. फुफ्फुस हे शरीरातील अशुद्ध रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकून ऑक्सिजन युक्त शुद्ध रक्त तयार करतं आणि त्यामुळे फुफ्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण व श्वसन क्रिया करणे हे आहे. ओके, आणि फुफ्फुसाद्वारे दर मिनिटाला 12 ते 16 श्वास घेतले जातात. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता ऑप्शन मध्ये आहे रक्त पुरवठा. रक्त पंप करणे हे हृदयाचं मुख्य कार्य आहे मित्रांनो, हृदयाचं कार्य आहे. पचन क्रियेस मदत, तर अन्नाचं पचन आतड्यांमध्ये होतं. हे लक्षात घ्या, आतड्यांचं कार्य आहे हे. त्यानंतर पचन झालेले अन्न साठवणे. पचन झालेले अन्न साठवणे कशाचं? जठराचं कार्य आहे. अन्नाचे साठवण जठरात होते आणि ऊर्जा साठा करणे, लिव्हर ऊर्जा साठवतं. यकृताचं कार्य आहे ऊर्जा साठा करणे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात? सैनिक पेशी असे म्हणतात श्वेत रक्तकणिकांना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्वेत रक्तकणिका. व्हाईट ब्लड सेल्स WBCs या शरीराचे संरक्षण करणाऱ्या पेशी आहेत. बाह्य जीवाणू, विषाणू यांच्या विरुद्ध लढा देणाऱ्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी WBC महत्वाचे असतात. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे लोहित रक्तकणिका RBC. शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात. ओके, रक्तबिंबिका प्लाझ्मा रक्तातील द्रव भाग आहे. बरोबर. रक्तपट्टिका प्लेटलेट्स रक्ताच्या गुठळ्या बनवून रक्तस्राव थांबवतात. ओके, आणि लसिका पेशी लिम्फोसाइट्स प्रतिकार शक्ती मदत करतात, पण सैनिक पेशी म्हणून थेट उल्लेख WBC साठी असतो. हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते? शरीराचे तापमान हायपोथॅलॅमस मध्ये नियंत्रित केले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हायपोथॅलॅमस. ओके, हायपोथॅलॅमस हा मेंदूचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, जो अंतर्गत जसं की तापमान, तहान, भूक व बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देतो. ओके, तो शरीराचे तापमान 98.6 अंश फॅरनहाइट म्हणजे 47 अंश सेल्सिअसच्या आसपास 1-2 अंशाच्या आत नियंत्रित ठेवतो आणि हायपोथॅलॅमिक थर्मोस्टॅट म्हणून देखील ओळखला जातो. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे पाठीचा कणा, स्पायनल कॉर्ड. पाठीचा कणा मेंदूने पाठवलेले संदेश शरीरभर पोहोचवण्याचं काम करतो. ओके,
सेरेबेलम मुख्यतः शरीराची हालचाल, संतुलन आणि समन्वय सांभाळतो. ओके. त्यानंतर पियुषिका ग्रंथी, पिट्युटरी ग्लॅंड यालाच म्हणतात मास्टर ग्लॅंड, विविध संप्रेरके हार्मोन्स तयार करते व नियंत्रित करते. ओके. आणि मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तर हा भाग विचार प्रक्रिया, निर्णय क्षमता आणि सामाजिक वर्तन नियंत्रणात मदत करतो. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे संक्षिप्त रूप आपल्याला सांगायचे तर ते आहे IMF. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 IMF. ओके. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संस्था युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यरत असलेली एक प्रमुख आर्थिक संस्था आहे. हिचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC येथे. ओके. वॉशिंग्टन DC अमेरिका इथे इथं मुख्यालय. सदस्य देश किती आहेत? सदस्य देश आहेत 189 आणि स्थापना याची कधी झाली होती? 5 डिसेंबर. ओके. 5 डिसेंबर 1945 ला. आणि IMF जगभरातील देशांमध्ये आर्थिक स्थिरता राखण्यासाठी मदत करते, हे देखील इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे मित्रांनो. आन्सर तुम्हाला यायलाच हवं, त्यामुळे लगेच आन्सर कमेंट करा. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? हा देखील फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे. आन्सर कमेंट करायचे. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? आन्सर कमेंट करा. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या येणाऱ्या भरतीवर फोकस करून आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलोय. यामध्ये तुम्हाला 4 फुल लेंथ टेस्ट मिळणार आहेत. ओके. 4 फुल लेंथ टेस्ट आहेत. ओके. IBPS पॅटर्न नुसार या सर्व टेस्ट आहेत, त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला सराव होणार आहे चांगला परीक्षेसाठीचा. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे, 5 ऑप्शन्स आहेत, ऑप्शनचं आन्सर आहे, आन्सरचं एक्सप्लेनेशन आहे. जे 4 रिमेनिंग ऑप्शन्स आहेत त्याचं देखील तुम्हाला फुल डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन मिळणार आहे. ओके. एक्सप्लेनेशन म्हणजे का तुमचा प्रश्न चुकला आहे, मग काय बरोबर आहे हे तुम्हाला समजणार आहे. आणि हे सर्व तुम्हाला आपण 79 रुपीज मध्ये फक्त देतोय. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 79 रुपीज मध्ये, इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची आणि जास्तीत जास्त सराव करायचे. पहा, परीक्षेमध्ये जो तुमचा टाइम मॅनेजमेंटचा गोंधळ होतो तो मॅनेज करता येणार आहे आणि जे परीक्षेचं दडपण आहे, प्रेशर आहे, परीक्षेमध्ये जो होणारा तुमचा गोंधळ आहे तो तुम्हाला कमी करता येतो. त्यामुळे आत्ताच या टेस्ट सिरीज घ्या, टाइमलाईन सॉल्व्ह करा, परीक्षेमध्ये 100% यश मिळणार आहे. त्यासोबत तुमच्यासाठी आपण जीकेचा 1000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच देखील आपण घेऊन आलोय. यामध्ये 1000 वन लायनर जीकेचे प्रश्न आहेत आणि हा प्रश्न संच तुम्हाला फक्त आणि फक्त 49 रुपीज मध्ये मिळणार आहे. त्यासाठी देखील तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि हा फक्त आणि फक्त 49 रुपीज इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. यासोबत तुम्हाला आपण इंग्लिश व्होकॅब्युलरी नोट्स ती देखील देणार आहे. ओरिजिनल प्राइस 39 आहे आणि जर हा महाप्रश्न संच घेतला तर हा संच इंग्लिश व्होकॅब फक्त 21 रुपीज मध्ये, म्हणजे हे दोन्ही तुम्हाला 70 रुपयांमध्ये मिळणार आहे. आणि हे जर दोन्ही तुम्हाला घेतलं तर तुम्हाला मराठी साठी जो शब्दसंग्रह आहे, मराठी शब्दसंग्रह, त्यासाठी आपण वन लायनर प्रश्न बनवलेले आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत. म्हणजे 70 रुपयांमध्ये तुम्हाला हे तिन्ही विषयाचं ग्रामर,
मराठी शब्दसंग्रह वन लायनर क्वेश्चन सेट, इंग्लिश वोकॅब आणि जीके 1000 वन लायनर क्वेश्चन सेट मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, प्रश्नसंचिका आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ससून रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून ससून रुग्णालय पुणे भरती 2025 साठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अति महत्वाचे PYQ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये फुल डिटेल मध्ये पाहिलेले आहेत. हे सर्व IBPS PYQ आहेत. हे सर्व IBPS प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.